आज आपण समास या व्याकरणाच्या एका महत्त्वाच्या घटकाची माहिती घेणार आहोत. संधी, समास हे शब्द आपण बरेचदा ऐकतो. जेव्हा आपल्याला माहीत नसतं की हे कसे तयार झालेत किंवा याचा अर्थ काय आहे, तेव्हा आपल्याला वाटत असतं की हे खूप काही अवघड आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. संधीचे शब्द किंवा समासाचे शब्द, सामासिक शब्द आपण सहजपणे बोलताना वापरतो. आपण तोंडपाठ हा शब्द वापरतो. महादेव, नीलकंठ, घरोघरी असे अनेक शब्द आपण नेहमी वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे शब्द सामासिक शब्दच आहेत. या सामासिक शब्दांचं वर्गीकरण केलं जातं. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. समास कसा तयार झाला आहे, कोणत्या दोन पदांपासून तयार झाला आहे, त्यातल्या पदाला कोणत्या पदाला महत्त्व आहे, यावरून समासाचे प्रकार ठरतात. आता आपण समासाची सविस्तर माहिती घेऊया. समास हा शब्द सम आस या शब्दापासून तयार झाला आहे. मूळ हा तत्सम शब्द आहे, म्हणजे संस्कृतमधून आलेला शब्द आहे. ही संकल्पनाच संस्कृत आहे, कारण संस्कृतमध्ये अनेक शब्दांचा समास केला जातो. समास म्हणजे थोडीशी काटकसर, शब्द एकत्र करणं. सविस्तर आपण वर्णन करण्यापेक्षा जर कमीत कमी शब्दांमध्ये जर ते वर्णन करता आलं तर जास्त नेटकं होतं. या कल्पनेतून समास तयार झालेत. मराठीमध्ये थोडे कमी समास आहेत, पण मुख्यतः संस्कृतमध्ये जास्तीत जास्त शब्दांचा समास केलेला आपल्याला आढळतो. तर सम आस या शब्दापासून समास तयार झाला आहे. याचा अर्थ आहे एकत्र करणे. म्हणजे आपण लांबलचक शब्दांची काटकसर करून त्यातले कमीत कमी शब्द घेऊन त्याची संकल्पना जास्त नेटकेपणाने पोचवतो, तेव्हा त्याला समास म्हणतो. आता आपण समासाशी संबंधित ज्या बाकीच्या संकल्पना आहेत त्या एकदा पाहूया. तर समासामध्ये विग्रह सुद्धा असतो. विग्रह म्हणजे काय, तर फोड करून दाखवणं. म्हणजे तो समास कसा तयार झाला आहे, कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला आहे, त्याचा अर्थ काय आहे हे दाखवणं, याला समासाचा विग्रह करणे म्हणतात. आणि सामासिक शब्द हा एक त्यातला प्रकार आहे. सामासिक शब्द म्हणजे काय, तर समास घडलेला आहे असा शब्द. समास ही एक कृती आहे. ती कृती कोणत्या शब्दांच्या बाबतीत घडली तर तो शब्द जो असेल तो सामासिक शब्द. उदाहरणार्थ वनभोजन हा शब्द आपण घेऊया. आपण वनभोजन हा शब्द पाहूया. वनभोजन हा शब्द कसा तयार झाला आहे, तर वनातील भोजन. वनातील भोजन असं म्हणण्याऐवजी आपण वनभोजन हा एक सामासिक शब्द वापरला. आता वनभोजन हा झाला सामासिक शब्द. वनातील भोजन हा झाला त्याचा विग्रह. आणि या शब्दामध्ये समासाची कृती घडली. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. आता साखर भात हा शब्द कसा झाला आहे, तर साखर घालून केलेला भात. आता याचा विग्रह तुम्ही कसा करता त्यावर अवलंबून आहे. साखर आणि भात असा विग्रह केला तर खरं तर तो चुकीचा आहे. याचा विग्रह येईल साखर घालून केलेला भात. आता असं म्हणण्याऐवजी आपण साखर भात असा शब्द वापरला, त्याच्यामुळे साखर भात हा झाला सामासिक शब्द. साखर घालून केलेला भात हा झाला त्याचा विग्रह. आणि या शब्दामध्ये समासाची कृती घडली. आता आपण त्याचे प्रकार बघूया कसे ठरवतो ते. आपण सुरुवातीलाच बघितलं की समासामध्ये दोन किंवा जास्त शब्द एकत्र येतात. आता हे शब्द कशा प्रकारे एकत्र येतात, त्यातल्या कुठल्या शब्दाला महत्त्व आहे, त्यानुसार त्याचे प्रकार ठरलेले असतात. त्यामुळे समासामध्ये कमीत कमी दोन पदं किंवा शब्द एकत्र असतात, कारण दोन पदं एकत्र झाली तरच त्याच्यामध्ये काहीतरी कृती घडणार आहे. संस्कृतमध्ये दोनापेक्षा जास्त शब्द पण एकत्र येतात, पण मराठीमध्ये तरी सर्वसाधारणतः जे शब्द आपण वापरतो त्यामध्ये दोनच पदं एकत्र येतात. त्यामुळे समासासाठी कमीत कमी दोन पदं किंवा शब्द, शब्दांनाच आपण पद असं उल्लेखतोय, त्याच्यामुळे कमीत कमी दोन पदं किंवा शब्द समासामध्ये एकत्र येतात. आता कोणत्या पदाला जास्त महत्त्व आहे किंवा कोणत्या पदाबद्दल आपण बोलणार आहोत हे महत्त्वाचं आहे. कारण सर्वच समासामध्ये दोन शब्द एकत्र येतात. मग त्याचे प्रकार कसे ठरवले, तर तो शब्द कशाला महत्त्व देतो, तो शब्द कोणत्या उद्देशाने आपण तयार केला आहे, त्यामध्ये कुठल्या पदाला महत्त्व आहे त्यावरती त्या समासाचा प्रकार ठरतो. म्हणजे पहिल्या पदाला महत्त्व आहे का, दुसऱ्या पदाला महत्त्व आहे का, दोन्ही पदांना महत्त्व आहे का, आणि दोनही पदांना महत्त्व नाही. अशा प्रकारे त्याचे 4 प्रमुख प्रकार केले जातात. ते कसे ते आपण बघूया. हे प्रमुख 4 प्रकार कोणते ते आपण आता पाहूया. पहिला समासाचा प्रकार आहे अव्ययी भाव समास. समासाच्या दोन पदांपैकी पहिल्या पदाला महत्त्व असतं.
आपण सुरुवातीलाच म्हटलंय की 2 पदं असतात, त्यांच्या महत्त्वावरून ठरवलं जातं. आता अव्ययीभावामध्ये पहिल्या पदाला महत्त्व आहे. आता असं आपण उदाहरण बघितलं की आजन्म हा शब्द आहे. हा शब्द कसा तयार झालाय, तर आ हा उपसर्ग लागून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो जन्मभर. यथाशक्ती शब्द कसा तयार झालाय, तर तिथे यथा हा उपसर्ग लागलेला आहे. बिन तक्रार शब्द कसा तयार झालाय, तर बिन हा उपसर्ग लागलेला आहे. यामुळे या उपसर्गामुळे या पुढच्या शब्दाला अर्थ प्राप्त झालाय. जो अर्थ आपल्याला अपेक्षित आहे तो अर्थ हा उपसर्ग सांगतो. आ या उपसर्गावरून आपल्याला अर्थ कळतो. यथाशक्ती यातल्या यथावरून अर्थ कळतो. बिन तक्रार म्हणजे तक्रारपेक्षा बिन या उपसर्गाने आपल्याला अपेक्षित अर्थ पोचवलेला आहे. त्यामुळेच या सर्व शब्दांमध्ये या 2 पदांपैकी पहिलं पद महत्त्वाचं आहे. 2 पदं कोणती, आ आणि जन्म. कोणतं महत्त्वाचं पद, तर आ. पहिलं पद महत्त्वाचं आहे, त्यामुळे हा अव्ययीभाव समास आहे. याशिवाय यथाशक्ती या शब्दाचं आपण उदाहरण बघूया. तर यथाशक्ती म्हणजे जसं आपल्याला शक्य आहे तसं, आपल्या शक्तीप्रमाणे असं सांगायचं आहे. त्यामुळे यथा या शब्दाला जास्त महत्त्व आहे. यथाशक्तीमध्ये ती मराठीमध्ये आपण दीर्घ काढतो. तत्सम शब्दात मूळ संस्कृतमध्ये शक्ती रस्व आहे, पण मराठीमध्ये यथाशक्ती हे दीर्घ येईल. त्यानंतर बिन तक्रार असंच आहे, म्हणजे तक्रारीशिवाय. बिन हा फारसी उपसर्ग आहे. त्यामुळे अव्ययीभाव समासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपसर्ग येतात आणि ते मराठी असतात, संस्कृत असतात किंवा फारसी पण असू शकतात. अशा सगळ्या उपसर्गांमुळे तयार झालेला जो शब्द आहे, सामासिक शब्द आहे, त्याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणतो. याचा अधिक सविस्तर अभ्यास आपण थोड्या वेळानंतर करूया. आधी आपण आता तत्पुरुष समास बघूया. आपण 4 प्रकारांची एक प्राथमिक ओळख करून घेऊया आणि मग त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करूया. तत्पुरुष समासामध्ये एका समासाच्या 2 पदांपैकी दुसरं पद महत्त्वाचं आहे. आपण अव्ययीभावामध्ये पाहिलं की कोणतं पद महत्त्वाचं आहे, पहिलं पद महत्त्वाचं आहे. तत्पुरुषमध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे. तोंडपाठ हा शब्द आहे. तोंडाने पाठ, इथे महत्त्वाचं काय, पाठ असणं. तोंडाने पाठ. कमरपट्टा, पट्ट्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि कमरेला बांधण्याचा पट्टा किंवा कमरेसाठी पट्टा असा त्याचा विग्रह आहे. महत्त्वाचं काय आहे, पट्टा. महादेव, महान असा देव, देवाबद्दल सांगितलेलं आहे आणि देवाचं वर्णन करण्यासाठी महा हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे इथे महत्त्वाचं आहे देव, इथे महत्त्वाचं आहे पट्टा आणि इथे महत्त्वाचं आहे पाठ, म्हणजे पाठ असणे. तर या 2 पदांपैकी दुसरं पद महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे हा आहे तत्पुरुष समास. आता आपण तिसरा प्रकार बघूया, द्वंद्व समास. समासातील दोन्ही पदांना सारखंच महत्त्व असतं. पहिला समास बघितला, पहिल्या पदाला महत्त्व होतं. दुसरा तत्पुरुष, त्याच्यामध्ये दुसऱ्या पदाला महत्त्व आहे. आता द्वंद्वमध्ये दोनही पदांना सारखंच महत्त्व आहे. भाजीपाला हा शब्द, इथे भाजी आणि पाला दोन्हीला सारखंच महत्त्व आहे. पापपुण्य हा एकच शब्द आहे. पाप आणि पुण्य. मीठ भाकरी, मीठ आणि भाकरी, पाप किंवा पुण्य, भाजी आणि पाला अशा प्रकारे याचा विग्रह होतो. या दोन्ही पदांना सारखंच महत्त्व आहे. हा शब्द पण एकच आहे, हाही शब्द एकच आहे. त्यामुळे जेव्हा दोन्ही पदांना सारखं महत्त्व असतं तेव्हा त्या समासाला आपण द्वंद्व समास असं म्हणतो. आता बहुव्रीही समास बघूया. बहुव्रीही समास दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. याची उदाहरणं बघूया. नीलकंठ, लंबोदर. आता नीलकंठ या शब्दाचा विग्रह काय होतो, निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजे शंकर. इथे निळ्या रंगाबद्दल सांगितलंय का, नाही. कंठाबद्दल सांगितलंय का, नाही. तर या दोनही शब्दांनी एकत्र होऊन तिसऱ्याच कुणाबद्दल तरी सांगितलेलं आहे, म्हणजे शंकराबद्दल सांगितलंय. अशा वेळी बहुव्रीही समास होतो. म्हणजे समासातल्या त्या दोनही पदांनी तिसऱ्याच कुणाचा तरी बोध होतो, त्यावेळेस तो बहुव्रीही समास होतो. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे तो. आता इथे लंबाबद्दल सांगितलं नाहीये, उदराबद्दल सांगितलं नाहीये, तर यातून कोणाचा निर्देश होतो, तर गणपतीचा निर्देश होतो. त्याच्यामुळे हे बहुव्रीही आहे. गणपती हा शब्द सुद्धा बहुव्रीही आहे. गणांचा पती आहे तो,
त्यामुळे असे अनेक शब्द आहेत की जे बहुव्रीही समासामध्ये येतात, मुख्यतः ती विशेषणं असतात. आता आपण एकेका समासाच्या प्रकाराची अजून सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यात आधी आपण पहिला समासाचा प्रकार बघूया, जो आहे अव्ययी भाव समास. ज्या समासातील पहिलं पद अव्यय असून ते महत्त्वाचं असतं व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव समास होतो. आत्ताच आपण बघितलं की पहिलं पद महत्त्वाचं आहे, त्या समासाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा होतो, त्यावेळेस तो समास आहे तो अव्ययी भाव समास असतो. आपण काही उदाहरणांद्वारे हे अजून स्पष्ट करून घेऊया. अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत आजन्म, प्रतिदिन, आमरण. या सगळ्या शब्दांमध्ये लक्षात घ्या की हे शब्द कसे तयार झालेत, उपसर्ग लागून तयार झालेत. म्हणजे हे उपसर्ग घटित शब्द आहेत. आजन्म जन्मभर, प्रतिदिन आपण शब्दसिद्धीमध्ये शिकलो आहोत की प्रत्येक उपसर्गाला वेगवेगळा अर्थ आहे आणि उपसर्गामुळे त्याच्यानंतर येणाऱ्या शब्दाचा अर्थसुद्धा बदलतो. म्हणजे उपसर्ग अर्थाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आजन्म, प्रतिदिन, आमरण, यथाशक्ती, प्रतिक्षण, बिनतक्रार असे अनेक शब्द आहेत. प्रतीचे तुम्हाला अनेक शब्द आठवतील. प्रतिदिन, प्रतिमाह, प्रतिमास असे अनेक शब्द आहेत. आमरण, आजन्म हे तर 2 शब्द आहेत. यथाशक्ती, यथाभावे अशा प्रकारे तेही शब्द येतील. बिनतक्रार, बिन हा तर फारसी उपसर्ग आहे. फारसीसुद्धा उपसर्ग बरेच आहेत आणि आपण अगदी गैरहजर, गैरलागू, गैरवाजवी अशा अनेक शब्दांमध्ये जसे काही ते मराठी शब्द असल्यासारखे आपण वापरतो. आणि खरं सांगायचं तर आता ते मराठी शब्द आहेत, पण मुळातले ते फारसी उपसर्ग आहेत. फारसी, अरबी आणि इतर परकीय भाषांमधले काही शब्द आपण मराठीमध्ये स्वीकारलेलेच आहेत, म्हणजे ते आता रुळलेलेच आहेत आणि त्यामुळे ते मराठी शब्दच आहेत. पण जेव्हा आपण व्याकरणाच्या कसोटीवर त्यांची चिकित्सा करतो तेव्हा आपल्याला त्यांचं वर्गीकरण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये करावं लागतं. तर अशा काही शब्दांचं वर्गीकरण अव्ययी भाव समासामध्ये होतं. आणि आता आपण दुसरा मुद्दा बघितला की त्यांचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो. आता कसा होतो ते आपण एका उदाहरणातनं बघूया. प्रतिदिनी पाऊस पडत राहिला. या वाक्यामध्ये प्रतिदिनी हे क्रियाविशेषण आहे. पाऊस कसा पडत राहिला, कधी पडत राहिला अशा प्रश्नांचं उत्तर असेल ते क्रियाविशेषण असतं. तर प्रतिदिनी पडत राहिला. त्याने पुढचे काम बिनतक्रार केले. कसे केले तर बिनतक्रार केले. म्हणजे इथे क्रियाविशेषणासारखा वापर आपल्या लक्षात आला. त्यामुळे अव्ययी भाव समास ओळखताना सर्वात सोपी खूण म्हणजे त्याच्यातलं पहिलं पद महत्त्वाचं असतं. पहिला पद हे बरेचदा उपसर्ग असतं आणि एकूण शब्दामध्ये पहिल्या उपसर्गामुळे त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. त्यावेळेस तो अव्ययी भाव समास असतो. आता आपण अव्ययी भाव समासाची अजून काही माहिती घेऊया. अव्ययी भाव समासालाच प्रथम पद प्रधान समास असंही म्हणतात. आपण एवढा वेळ तेच पाहिलं की पहिलं पद प्रधान आहे, त्यामुळे प्रथम पद प्रधान समास असंही त्याला म्हणतात आणि ही क्रियाविशेषण अव्यय असतात. आता ही जी काही उदाहरणं आहेत त्यांचा विग्रह करून आपण बघूया. आता दररोज याचा विग्रह काय होईल? दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रतिदिनी. हर घडी, इथे पण हर हा उपसर्ग महत्त्वाचा आहे, इथे दर हा उपसर्ग महत्त्वाचा आहे, म्हणजे प्रत्येक घडीला. बिन धोक, बिन, बिन म्हणजे शिवाय, बिन धोक म्हणजे धोका नसलेलं. त्यानंतर गैरशिस्त आपण बघितलं, गैर महत्त्वाचा आहे उपसर्ग. गैर म्हणजे शिस्त नसलेला, न अशा प्रकारचा अर्थ होतो. गैरशिस्त म्हणजे शिस्त नसलेला. गैरवाजवी, वाजवी नसलेला. बिनशर्त, शर्त म्हणजे अट, अट नसलेला, बिनशर्त. बेमालूम, बे म्हणजे पण नाही, मालूम म्हणजे माहीत असणं, माहीत नसलेलं किंवा ओळखूसुद्धा येणार नाही असं बेमालूम पद्धतीने त्यांनी एखादं काम केलं असं आपण म्हणतो. नंतर दरमजल, दर म्हणजे पण प्रत्येक मजल दर मजल करत तो प्रवास करत होता. इथे आपण दरमजल हा शब्द वापरतो. गैरहजर, हजर नसलेला. बरहुकूम म्हणजे हुकुमाप्रमाणे,
यथाक्रम म्हणजे क्रमानुसार, प्रत्यक्ष म्हणजे प्रति अक्ष म्हणजे डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहतो असं म्हणतो. परोक्ष म्हणजे पर अक्ष म्हणजे डोळ्यांच्या समोर न घडलेले ते परोक्ष, आणि अपरोक्ष म्हणजे डोळ्यांच्या समोर घडलेले. तसं परोक्षचा अर्थ होतो डोळ्यांच्या समोर नसलेले. हे सगळे शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. त्यामुळे अव्ययीभाव समास ओळखताना अगदी सोपी खूण म्हणजे त्याला उपसर्ग लागलेला असतो आणि ते शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतात. आता आपण अव्ययीभाव समासाची मराठीमध्ये कोणती रूपं होतात ते बघूया. मराठीत नामाची द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे वापरले जातात. आता हे जे काही शब्द आहेत हे अव्ययीभाव समासाचीच उदाहरणं आहेत, पण मगाच्या शब्दांपेक्षा वेगळे आहेत. मगाशी आपण बघितलं की त्याला उपसर्ग लागलेला होता, इथे तुम्हाला उपसर्ग दिसत नाही, पण तरीसुद्धा हे मराठीमधले अव्ययीभाव समासाची उदाहरणं मानली जातात, कारण एकतर ते क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे वापरले जातात. याच्या प्रथमपदी ओ आलेला तुम्हाला दिसतो, गावोगाव. आता गाव हा मूळ शब्द आहे, त्याच्यापासून अनेक गावी, वेगवेगळ्या गावी असं सांगण्यासाठी आपण गावोगाव असा शब्द तयार केला आहे. तर तो अव्ययीभावाचंच उदाहरण आहे. जागोजाग म्हणजे वेगवेगळ्या जागी. इथे पण जागोजाग याचा अर्थ आहे वेगवेगळ्या जागी, तो जागोजागी फिरत होता. याचा अर्थ तो वेगवेगळ्या जागी फिरत होता. त्यानंतर गल्लोगल्ली, वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये. घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली या सगळ्या शब्दांमध्ये लक्षात येईल तुम्हाला की द्विरुक्ती झालेली आहे. द्विरुक्ती म्हणजे पहिलं पद आहे ते पुन्हा आलेलं आहे. घरोघरमध्ये घर हे पद दोनदा आलेलं आहे आणि पहिल्या पदाला ओ लागलेला आहे. दारोदारमध्ये पण तसंच झालेलं आहे. रस्तोरस्ती, दिवसेंदिवस म्हणजे या पहिल्या पदाची द्विरुक्ती झालेली आहे आणि द्विरुक्ती होताना पहिल्या पदाला ओ लागलेला आहे. काहीमध्ये सप्तमीचा ई प्रत्यय लागलेला आढळतो. ती उदाहरणं आता आपण बघूया. काहींमध्ये सप्तमीचा ई प्रत्यय लागलेला आढळतो. ती उदाहरणं कोणती आहेत? समजा घरोघर हा शब्द आहे, त्याला आपण ई प्रत्यय लावला, घरोघरी, म्हणजे घरोघरला ई हा प्रत्यय लावला तर घरोघरी शब्द तयार झाला. तो घरोघर फिरत होता आणि तो घरोघरी फिरत होता, म्हणजे मराठीमध्ये त्याला ई प्रत्यय लागून त्याचं असंही रूप प्रचलित आहे. ही सुद्धा अव्ययीभाव समासाचीच उदाहरणं आहेत. याला फक्त सप्तमीचा ई हा प्रत्यय लागलेला आहे. तो प्रत्यय बहुतेक सर्व शब्दांना, अनेक शब्दांना लागतो, काही शब्दांना लागत नाही. पदोपदीमध्ये लागतो. आपण पदोपद नाही म्हणत, तर पदोपदी असंच म्हणतो, म्हणजे इथे लागलेला आहे. गल्लोगल्ली, इथे पण ली प्रत्यय तो गल्ली शब्दातला आहेच आहे. जागोजाग आणि जागोजागी असंही वापरलं जातं. गावोगाव, गावोगावी असंही वापरलं जातं. म्हणजे काही शब्दांना ई प्रत्यय लावूनही वापरलं जातं, ई प्रत्ययाशिवाय सुद्धा वापरलं जातं. मात्र काही शब्दांना ई प्रत्यय लागत नाही. आता रस्तोरस्ती, इथे ई प्रत्यय आहे लागलेला, रस्तोरस्त असं आपण म्हणत नाही. त्यामुळे ई प्रत्यय लागलेले शब्दसुद्धा अव्ययीभावाचीच उदाहरणं आहेत. ती पण क्रियाविशेषणासारखीच वापरली जातात आणि ई प्रत्यय लागलेला नसेल तरीसुद्धा ते अव्ययीभाव समासामध्येच त्यांचं वर्गीकरण केलं जातं.